नेहमी पडणारा दुष्काळ जणू मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला. पाणी टंचाईमुळे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यास इथे कुणीही धजावत नाही. आतबट्ट्याचा सौदा करण्यास कोण तयार होईल? पण याच मातीने काही शेतकऱ्यांना जिगरबाज बनवलंय. अत्यंत खडतर परिस्थितीत देखील नंदनवन फुलवता येऊ शकतं हे जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक शेतकरी नेहमीच सिद्ध करून दाखवतात. त्यापैकीच एक आहेत बदनापूर तालुक्यातील भरडखेडा गावचे भाऊसाहेब घुगे. घरी वडिलोपार्जित शेती, परंतु व्यस्त राजकीय जीवनामुळे त्यांना शेतीत फारसं लक्ष देता आलं नाही. परंतु तरी देखील पाळमुळं शेतीशी जोडलेली असल्याने शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचं त्यांनी थांबवलं नाही. सध्या त्यांच्या शेतात असलेल्या 2 एकर क्षेत्रावरील जांभूळ बागेची हार्वेस्टिंग सुरू आहे. जांभळाला बाजारात चांगला दर मिळतोय, त्यामुळे यंदा किमान 20 लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. पाहुयात, व्यस्त राजकीय जीवन असताना देखील भाऊसाहेब घुगे यांनी शेतीला उत्पन्नाचा स्रोत कसं बनवलं. मराठवाडा म्हटलं की आपल्या सगळ्यांना दुष्काळ आठवतो. दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये देखील वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेती चांगल्या पद्धतीने फुलवता येऊ शकते. हेच सिद्ध करून दाखवलंय भरडखेडा येथील एक प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब घुगे यांनी. आपल्यासोबत सध्या स्वतः भाऊसाहेब घुगे आहेत. आपण त्यांनाच विचारूया की त्यांनी जांभळाची प्रगतशील शेती कशा पद्धतीने यशस्वी करून दाखवली. मी कधीपासून जांभळाची शेती करताय? एवढं राजकीय तुमचं समजा व्यस्त जीवन असतं तरी देखील तुम्ही शेतीकडे वळलात, चांगल्या पद्धतीने शेती फुलवलेली आहे. तर हे जांभळाची शेती करावी असं तुम्हाला कधी म्हणजे कसं सुचले तुम्हाला हे? मी राजकीय क्षेत्रामध्ये शिवसेना या पक्षामध्ये जालना जिल्ह्याचा जिल्हाप्रमुख म्हणून काम करतो. मी शेतीशी निगडीत असलेली माझी नाळ असल्यामुळं शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे. वडिलोपार्जित बरीचशी शेती आहे आणि कोरोना काळामध्ये शेतीकडे मी थोडं लक्ष दिलं आणि नवीन-नवीन प्रयोग शेतीमध्ये करायचा प्रयत्न केला. तोच प्रयोग मी 2020 साली समजा हे कोकण बहाडोली जातीचं जांभूळ कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली बहाडोली जात आहे. कोकणामधून दापोली कृषी विद्यापीठाकडून रोपे आणून 2020 साली लागवड केली आणि मागच्या वर्षीपासून उत्पादनाला सुरुवात झाली. जवळपास ही 2.5 एकर शेती आहे. त्यामध्ये 400 झाडं आहे. 16 बाय 16 अंतरावर लागवड केलेली आहे आणि मागच्या वर्षीपासून जोरदार असा बाग फुटला आणि आज हार्वेस्टिंगही सुरू केलेली आहे. मार्केटला चांगला दर असल्यामुळं मागील वर्षी बागवानाला भाग दिला. 10 लाख रुपये मागच्या वर्षी उत्पन्न झालं होतं. यावर्षी म्हटलं आपणच मार्केटिंग करावी. त्या हिशोबानं आज जवळपास 50 कॅरेट माल हा तोडण्यास सुरुवात झालेली आहे. जालना आणि संभाजीनगरचं मार्केट आहे. ₹200 दर आज आम्हाला मिळतोय. म्हणून पारंपरिक शेतीला फाटा देऊन एक फळबागाकडे वळलं पाहिजे आणि उत्पन्न जास्त मिळेल या हिशोबाने मी या शेतीकडे शेतीकडे वळलो. वळलेले आहे. मागच्या वर्षी देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळालं होतं. साधारणपणे एका झाडावरती किती उत्पादन आपल्याला मिळतं? मागील वेळेस जवळपास 2 कॅरेट माल म्हणजे 40 किलो माल मागच्या वेळेस एका झाडावर सरासरी निघाला होता आणि आज रोजी त्यामध्ये 1 कॅरेट वाढ झालेली आहे. कारण झाडंही वाढलेले आहे आणि यावर्षी पाण्याचं प्रमाण चांगलं असल्यामुळं पाणीही चांगलं आहे. म्हणून जवळपास 50 ते 60 किलो माल एका झाडाला आज रोजी आहे आणि आज आम्ही 1-1 कॅरेट माल एका झाडाचा आज उतरलेला आहे, जो तयार झाला. थोडं पावसाचं वातावरण झालं, एक थोडाफार पाऊस पडला की हा माल फुगायला सुरुवात होती आणि फुगला की त्याचं हार्वेस्टिंग करणं गरजेचं असतं. म्हणून जवळपास 25-30 लेबर आज तुम्ही बघता की हार्वेस्टिंग सुरू आहे आणि मार्केटही चांगलं असल्यामुळं लवकर बाजारात जांभूळ आमचं चाललं आणि आमच्या जांभळाला मागणी आहे. कस्टमरही फिक्स आहे. काही कस्टमरला देतो, काही व्यापाऱ्यांना आडतीवर माल देतो. अ, चव चांगली असल्यामुळं गोडीचं जांभूळ आहे आणि 15 ते 25 ग्रामपर्यंत एका जांभळाची साईज आहे तुम्ही बघता. हो. म्हणून एक चांगलं उत्पादन या जांभूळ बागेतून शेतकऱ्यांना घेता येतं. म्हणून आम्ही या शेतीकडे वळलेलो आहे. बरं. मराठवाड्यातील शेतकरी जे आहेत ते कोरडवाहू शेतकरी आहेत बरेचसे आणि प्रयोग करायचं म्हटलं तर घाबरतात बऱ्याचदा. तर जे समजा दुसरे इतर शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल या शेतीविषयी, जांभूळ शेती? मराठवाडा तर सर म्हटलं तर बऱ्यापैकी पाणी मराठवाड्यामध्ये नाही. हं. अनेक भागामध्ये शेतकरी हे कोरडवाहू शेती करतात आणि पारंपरिक शेती चालली आहे. म्हणजे हंगामी पिकं घेतात. गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, तूर असेल. माझं असं शेतकऱ्यांना आव्हान आहे या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आपल्याकडे जर मुबलक पाणी असेल, तर आपण नक्कीच फळबागाकडे वळलं पाहिजे.
त्यामध्ये तुम्ही मोसंबी लावू शकता, जांभूळ लावू शकता, केशर आंबा लावू शकता. माझ्याकडे केशर आंबा आहे. एकरी 10 लाख रुपयाचं उत्पन्न केशर आंब्याचं आज रोजी आहे. आणि जांभळाचं हे एकरी 10 ते 12 लाख रुपयाचं उत्पन्न आज निघत असल्यामुळं ज्या शेतकऱ्याकडे पाणी आहे, कमी शेती आहे आणि नगदी पीक आहे आणि याला काही मेहनत नाही. कोणते आम्ही सेंद्रिय बाग आहे पूर्ण. हो. फक्त शेणखताच्या ट्राल्या मागच्या वर्षी टाकलेले आहे. एका झाडाला 10-10 किलो शेणखत टाकलं. बाकी दुसरं कोणतंही केलेलं नाही. एक एकच फवारणी केली, तीही ऑर्गॅनिक केली. त्यामुळं बाजारभाव चांगला आहे, मार्केट चांगलं मिळतं आणि नगदी पीक आहे. म्हणून पारंपरिक शेतीकडे न वळता मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी फळबागावर वळलं पाहिजे आणि खास करून जर बहाडोली जातीचं वाण आपण लावलं, शेतकऱ्यांनी 1 एकर जरी लावलं, तर नक्कीच 4थ्या वर्षापासून 10 लाख रुपये त्या शेतकऱ्याला जसं-जसं वर्ष वाढेल, बाग जशी-जशी मोठी होईल, तसं लाख-लाख रुपयाचं उत्पादन वाढून जातं. मागच्या वर्षी आमचं 10 लाख रुपये झालं. हे वर्षी आमचं डबल उत्पादन झालं. कारण साईज वाढलेली आहे, माल मारा जास्त आलेला आहे. हं. त्यामुळं उत्पादन जास्त झाल्यामुळं नक्कीच या पिकाला येणाऱ्या काळामध्ये चांगला वाव आहे, आयुर्वेदिक आहे. जांभळाचे बियाही वायाला जात नाही आणि शुगरला चांगला चालणारं हे फळ असल्यामुळं नक्कीच बाजारामध्ये जर जर शेतकरी जांभूळ विक्रीला बसला, तर जास्त कस्टमरची ओढ त्याच्याकडे असते. म्हणून हे लगेच विक्री होणारं जांभूळ असल्यामुळं आपण या शेतीकडे वळलं पाहिजे असं माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे. बरं, यंदा किती उत्पन्नाची अपेक्षा? यंदा आमच्या या 400 झाडापैकी जवळपास 300 350 झाडाला चांगला माल आहे आणि 15 टनापर्यंत उत्पादन आहे. होलसेल 150 ते ₹200 भाव चालू असल्यामुळं साधारण 20 लाखापर्यंत उत्पादन आम्हाला निघू शकतं. आज आता पहिलंच हार्वेस्टिंग असल्यामुळं जवळपास आम्ही 1 टन माल आज काढलेला आहे. 1 टन माल जालना आणि संभाजीनगरच्या मार्केटला आम्ही पाठवत आहोत आणि कालच आमच्या सहकारी शेतकऱ्यांनी काही माल नेला, तर 180 ते 230 पर्यंत दर मिळाला. त्या हिशोबानं आम्हालाही अपेक्षित आहे 150 ते 200चा दर मिळेल आणि चांगला बाजारभाव याला मिळेल. तर हे होते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे. राजकीय जीवनामध्ये व्यस्त असताना देखील त्यांनी शेतीची आवड जोपासली आहे. त्यांच्याकडे केशर आंब्यांची बाग आहे आणि 400 बहडोली जांभूळ जातीचे झाडं आहेत. या माध्यमातून त्यांना जवळपास 20 लाख रुपये उत्पादन केवळ 2.5 एकर शेतामधून होणार आहे. मराठवाड्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असली, पाणी टंचाई असली तरी देखील फळबाग शेतीकडे वळून शेतकरी चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळवू शकतात, असं त्यांनी इतर शेतकऱ्यांना देखील सांगितलंय. नारायण काळे, दर्पणकार न्यूज, जालना.